नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। सरकार आता तुम्हाला देते 12,000 रुपये पेन्शन, तेही फक्त एक साधा फॉर्म भरल्यानंतर। तर या ठिकाणी बांधकाम कामगारांना 12,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ही योजना नेमकी कोणासाठी आहे आणि कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि याचा फॉर्म कुठे भरायचं आणि तुम्हाला डॉक्युमेंट सहित कुठे सबमिट करायचं आहे, याचे संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये जे आहे महत्त्वाचं GR काय आहे, या GR मध्ये काय सांगितलं आहे, 12,000 रुपये पेन्शन कोणाला भेटणार आहे, याची संपूर्ण माहिती जी आहे आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। या ठिकाणी GR मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजे SOPच्या याच्याने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच्या याच्याने करण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी बघा, हे जे GR आहे 19 जून 2025 रोजीचा आहे आणि या ठिकाणी याच्या प्रस्तावना काय असेल बघा। प्रस्तावनामध्ये या ठिकाणी वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना जे आहे निवृत्ती वेतन देण्याची या ठिकाणी तरतूद आहे यामध्ये। आणि या ठिकाणी बघा, याबाबत केंद्र शासनाने विशद केल्याचे आदर्श कल्याणकारी योजनेचे मार्गदर्शन तत्वाच्या अनुषंगाने संदर्भातील दिनांक 28/3/2025 रोजी शासनाने निर्णयान्वये मंडळाकडील नोंदित कामगारांना त्यांच्या वयाच्या 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे निवृत्ती वेतन लागू करण्याची या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे। तर या ठिकाणी बघा, ज्या बांधकाम कामगारांचं जे आहे 60 वर्ष कंप्लीट झालेले आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे। 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी जे आहे फॉर्म भरून जे 12,000 रुपये पेन्शन जे मिळवू शकतात। तर यामध्ये नेमकं जे आहे पात्रता काय राहणार आहे, तर निवृत्ती वेतनसाठी या योजनेसाठी जे आहे पात्रता निकष काय राहणार आहे, तर सर्वप्रथम बघा या ठिकाणी वयाची अट या ठिकाणी 60 वर्ष पूर्ण केलेली असावी ते व्यक्ती किंवा पती पत्नी जर इतर असतील तर दोन्ही पात्र असतील स्वतंत्रपणे अर्ज करण्यासाठी। वयाचे 60 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा, सलग किमान जे आहे 10 वर्ष नोंदित असलेले सर्व कामगार म्हणजे किमान 10 वर्ष जे आहे बांधकाम कामगार म्हणून नोंदणीत असणे आवश्यक आहे। तसेच बघा या ठिकाणी जर कुटुंबातील त्यांचे पती पत्नी दोघेही जर बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे जे आहे अर्ज करू शकतात। पती पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांचे पती पत्नी निवृत्ती वेतनकरिता पात्र राहतील। तथापि पती पत्नीचे सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्तीचा जे आहे लाभ मिळणार नाही। जर अगोदरच जे आहे पती पत्नीच्या किंवा मृत्यूनंतर जे आहे ऑलरेडी पेन्शन जर भेटत असेल तर त्यांनाही लाभ भेटणार नाही आहे। आणि या ठिकाणी केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनाचे मार्गदर्शन तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 नुसार व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 नुसार जे आहे ज्यांचा आपला PF आहे, ज्या कर्मचाऱ्यांचं PF आहे आणि कर्मचारी आहेत त्यांना जे आहे या योजनेचा या ठिकाणी लाभ भेटणार नाही आहे। तर या योजनेअंतर्गत जे आहे लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास या ठिकाणी पात्र राहणार नाही आहेत। ज्यांचं PF म्हणून म्हणता आपण प्रोव्हिडंट फंड त्यांना देखील आणि ऑलरेडी जे पेन्शनसाठी अर्ज केलेले त्यांना देखील हे जे आहे हे पात्र राहणार नाही आहेत। आणि या ठिकाणी निवृत्ती वेतनाचे काही निकष आणि काही दर दिलेले आहेत, जे की दर या ठिकाणी 3 दिलेले आहेत। प्रथम म्हणजे 10 वर्ष नोंदणी असलेल्या कामगारांना जे आहे 50% म्हणजे जसे की 6,000 रुपये या ठिकाणी दरवर्षी जे आहे वेतन मिळणार आहे। आणि या ठिकाणी जर 15 वर्ष कंटिन्यू जर सलग नोंदणी असली तर या ठिकाणी 75% म्हणजे 9,000 रुपये निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळणार आहे। आणि जर सलग 20 वर्ष जर नोंदणीकृत बांधकामगार म्हणून नोंदणी असल्यास तर या ठिकाणी 100% म्हणजे 12,000 रुपये जे आहे त्या कामगाराला या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारचं हे दर या ठिकाणी ठरविण्यात आला आहे। आणि या ठिकाणी बघा,
निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती काय राहणार आहे, तर सर्वप्रथम बघा तुम्हाला याचा अर्ज कशा प्रकारे करू शकता तुम्ही आणि कुठे तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत। तर या ठिकाणी बघा तुम्हाला सर्वप्रथम जे आहे प्रपत्र या ठिकाणी लागणार आहे। या ठिकाणी तुम्हाला जे आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, तर ते डाउनलोड करून देखील याचा प्रिंटआउट घेऊन तुम्ही भरून जे आहे कार्यालयाकडे म्हणजे WFC म्हणजे बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये जे तुम्हाला हे कागदपत्र आणि डॉक्युमेंट जे असेल अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला प्रपत्र लागणार आहे आणि हे तुम्हाला कुठे सबमिट करायचं आहे, बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला अर्ज आणि त्याचे डॉक्युमेंट जे आहेत रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे। आणि त्यानंतर बघा या निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील कोणकोणते कागदपत्रे आहेत बघा, तर या ठिकाणी पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड लागेल आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून जर जन्मदाखला असल्यास जन्मदाखला, शाळा सोडल्याचे दाखला असतील तर शाळा सोडल्याचे दाखला हे लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बांधकाम कामगारांचे या ठिकाणी बँक पासबुक लागणार आहे आणि त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी प्रपत्र ब लागणार आहे आणि प्रपत्र क लागणार आहे। प्रपत्र ब म्हणजेच निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र जे की तुम्हाला कार्यालयामधून भेटणार आहे आणि तसंच प्रपत्र क जे आहे वर्षनीय नोंदणी प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला कार्यालयामध्ये भेटून जाईल। त्यानंतर हे जे असणार आहे निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र जे की आपण प्रपत्र ड म्हणता, ते देखील जे आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळे प्रपत्र जे असतील ते मी ऑलरेडी लिंक देईन, ते डाउनलोड करून तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांचं जे काही प्रोसिजर असेल ते घेऊन तुम्ही हे तिन्ही प्रमाणपत्र घेऊ शकता। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जे मंडळाच्या निवृत्ती वेतनाधारक मंडळ बांधकाम कामगारास त्यांच्या हयातीचा दाखला जे आहे प्रपत्र ई जे की तुम्हाला दर नोव्हेंबरला म्हणजे वार्षिक दर नोव्हेंबरला तुम्हाला जे आहे हयातीचे प्रमाणपत्र म्हणजे प्रपत्र ई जे आहे तुम्हाला सादर करायचं आहे, जेणेकरून तुमचं जे आहे कोणत्याही अडचणी न येता तुमचे जे काही निवृत्ती वेतन आहे ते कंटिन्युअसली येत जातील। तर तुम्हाला दरवर्षी प्रपत्र ई तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे। अशा पद्धतीचा GR होता मित्रांनो। हा GR सविस्तर वाचायचा असेल तर याचा लिंक देईन, ते पाहून देखील ते डाउनलोड करून तुम्ही मोबाईलमध्ये देखील हा GR वाचू शकता। बांधकाम कामगारांना 12,000 रुपये पेन्शन कशा प्रकारे मिळू शकेल आणि यासाठी पात्र कोण राहणार आहे याची संपूर्ण माहिती आपण बघितलो। आता आपण बघणार आहोत या योजनेसाठी जे आहे ऑनलाईन म्हणजे फॉर्म कशा प्रकारे भरायचे आणि तुम्हाला प्रपत्र कुठून भेटणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे मी प्रपत्र जे आहे तुम्हाला देईन, ते डाउनलोड करायचे आणि त्याचा प्रिंटआउट काढायचे तुम्हाला। आणि या ठिकाणी बघा हे फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे, तर यामध्ये प्रपत्र जे असेल प्रपत्र तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगाराचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे, या ठिकाणी समोर नाव या ठिकाणी द्यायचं आहे। त्यानंतर बांधकाम कामगाराचे नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर आधार क्रमांक, जन्मतारीख, वयाचे 60 वर्ष पूर्ण कधी झाले त्याचा या ठिकाणी दिनांक देखील या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचे दिनांक आणि प्रथम नोंदणी झाल्याचे जिल्ह्याचे ठिकाण या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि नोंदणी कालावधीचे तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे। नोंदणी कालावधीचे तपशील कशी देणार, तर या ठिकाणी बघा नोंदणी नूतनीकरणाचा म्हणजे नोंदणी कुठे केलात म्हणजे कोणत्या तारखेला केलात आणि कधीपासून ते कधीपर्यंत आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नोंदणी केलात, अशा पद्धतीने तुम्हाला हे डिटेल्स भरून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँक खात्याचे तपशील द्यायचे आहेत, तर बँकेचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर IFSC कोड या ठिकाणी टाकायचा आहे। अशा पद्धतीचा जे प्रपत्र असेल म्हणजे निवृत्ती वेतनाचा जे अर्ज आहे तुम्हाला अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे। कामगारांचं नाव या ठिकाणी टाकून सही करून या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे। तर हे जे असेल प्रपत्र कशा प्रकारे भरायचं हे समजलं असेल। त्यानंतर प्रपत्र ब जे असेल प्रपत्र ब तुम्हाला निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र, तर या ठिकाणी नाव टाकायचं आहे, नोंदणी क्रमांक टाकायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला हे जे डिटेल्स आहेत
हे जे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार उपयुक्त सहाय्यक कामगार जे असेल म्हणजे सुविधा केंद्र यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण भरून जे आहे तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर प्रपत्र क जे आहे वर्षनीय नोंदणी प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला हे सगळे बेसिक डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत आणि हे देखील जे आहे तुम्हाला बांधकाम कामगार विभागाकडून हे तुम्हाला मिळणार आहे। तर याचा प्रिंटआउट काढून तुम्हाला न्यायचा आहे। त्यानंतर जे आहे प्रपत्र ड जे की निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र जे की तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, नोंदणी क्रमांक टाकायचं आहे, हे सगळे डिटेल्स भरून घेऊन तुम्हाला या ठिकाणी लेखा अधिकारी जे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्या विभागामध्ये जायचं आहे आपल्याला, बांधकाम कामगारांच्या विभागामध्ये। तिथे तुम्हाला साइन अँड सिग्नेचर घ्यायचं आहे, हे तुमचं प्रमाणपत्र जे असेल ते रेडी होईल। अशा पद्धतीचे हे तुम्हाला 4 डॉक्युमेंट जे आहेत लागणार आहेत म्हणजे प्रमाणपत्र लागणार आहेत। त्यासोबतच तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत तर सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड, बँकेचे पासबुक, नोंदणीकृत जे काही तुमचे बांधकाम कामगाराचं जे नोंदणी आहे त्याचे तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे तुमच्या बांधकाम कामगार विभागामध्ये। अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगारांना जे 12,000 रुपये पेन्शन आहे ते मिळणार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे अर्ज करून त्यासोबत कागदपत्र जोडून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता। अशा प्रकारची एक नवीन अपडेट होती मित्रांनो। आपल्या जवळील बांधकाम कामगार विभागांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्याचा लाभ जे आहे त्यांना मिळू शकते। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो।